सर्वांना हल्लीच्या मुलामुलींची लग्न ठरत नाहीत बरं का. आणि लग्न होण्याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे मुलींच्या फार अपेक्षा आहेत मुलांकडून. तर समजा मुलाचं वय असेल 30 वर्ष, मुलीचं असेल 27-28 वर्ष. तर ह्या वयामध्ये कोणीतरी फ्लॅट वगैरे घेऊ शकतं का आणि घेईल का? ती आपली नवीन नोकरी असते, अनुभव नसतो. अनुभव तर काहीच नसतो माहिती आहे का. आणि अशा वेळेस मुलगा काय 30 वर्षामध्ये फ्लॅट घेईल? 30च्या वयामध्ये फ्लॅट घेऊन मुलगा शक्य आहे का? आणि मग जरी आईवडिलांचा असला, आईवडिलांनी जर रिटायरमेंट नंतर किंवा त्यांच्या नोकरीत असताना घेतला, तर मुलीला सासू सासरे नको आहेत त्या घरामध्ये. मग करायचं तरी काय करायचं? कसं जगायचं मुलांनी? हां, मुलीला हे नको आहे, मुलीला ते नको आहे. आता एका कुटुंबातला मी सांगते अनुभव. मुलगा निर्व्यसनी, तंबाखूच म्हणते हे, सुपारीचं खाण पण त्याला माहिती नाही. परंतु लग्न झाल्याच्या नंतर लग्न वगैरे झालं, सर्व मुलीच्या पसंतीने झालं, सगळं झालं. परंतु मुलीला नवऱ्याकडून भरपूर पैसा पाहिजे. नवऱ्याने हे करावं, नवऱ्याने ते करावं, नवऱ्याकडून भरपूर अपेक्षा. अगं करेल ना, का नाही करायचं? थोडा वेळ दे, वेळ दिला तर सगळं होतं. आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्यांना म्हणायचं करा करा करा, हो की नाही? आणि आपल्या केलेलं असलं ना, मग त्याच्यामध्ये कोणाचा हिस्सा नाही. मग ते माझं 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 सेल्फिशपणा, माहिती का. मग मी केलं, मग माझा पैसा होता. मग पैशावरून भांडणं सुरू होतात आणि मग शेवटी नातं तुटलं जातं, कारण पैसा येतो. मग ते हे बघत नाही की अरे जर दारुडा नवरा असता, रंडीबाज असता, तर काय झालं असतं. पण ते नाही. ते म्हणतात की नाही, पैसा दिला पाहिजे, पैसा दिला. आणि देईल पण ना, योग्य रीतीने जर तुम्ही मागितला, योग्य रीतीने जर घेतला तर देईन ना. पण तुमची रीत चुकीची आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हा असा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळं तुमचा स्वभाव तुम्हाला लखला, हो की नाही. आणि अशामुळं मुलींचे लग्न होत नाहीत. आणि झालेले असले तरी ते नंतर काहीतरी कारणास्तव तुटतात. एवढं मात्र खरे, कारण मुली कुठलीच गोष्ट सहन करायला तयार नसते. एकटं राहा तर त्या नवऱ्यात चुका काढणार, सासू सासऱ्यांसंगती राहा तरी पण त्या चुकाच काढणार. त्यांना कुठेच समाधान नाही लाभत आणि शांतता लाभत नाही आणि त्यांचं मन समाधानीच नसतं. लोक पहिली कशी म्हणजे आमच्या वेळेस तर आमच्या हातात 1 रुपया पण नव्हता, माहिती का. तर आम्ही कसे दिवस काढले असतील. आमच्या नव्हत्या इच्छा. त्याच्या आधी तर माझ्या आईच्या तर खूप अवघड होतं, माझ्या आईचं तर आयुष्य, माहिती का. तर असं आहे बघा, सर्व गोष्टी सांभाळून घेतल्या तर संसार होतो, नाही तर होत नाही. आणि हल्ली खूप लोकांचे घटस्फोट चाललेले आहेत. पैसा मेन कारण आहे, पैसा आणि अपेक्षा.